मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आज पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्ल्यात येणार आहेत। पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं भूमिपूजन यासह पालिकेच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे फडणवीस काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत बोलताना खडसेंकडून भाजपचा उल्लेख होता थोडक्यात राहिला। भारतीय जनता म्हणताच खडसेंनी सावरलं स्वतःला आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केला। एकनाथ खडसेंचा अजूनही भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही, पण त्यांच्या मनात मात्र भाजपच आहे अशी चर्चा रंगली आहे। लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीका केली। लाडक्या बहीण योजनेवर मतं घेण्याचं काम केलं, मात्र लाडक्या बहिणी त्यावेळी लाडक्या होत्या, आता त्या सावत्र झाल्या आहेत असा टोला त्यांनी लगावला। ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याच्या गणेश नाईकांच्या भूमिकेवर विरोधकांनी टीका केली होती। यावर आता नाईकांनी पुन्हा एकदा भाष्य केलंय। काल माझी ठाणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख मंत्री म्हणून नेमणूक झाली आहे, तसंच पालघरचा पालकमंत्रीही मी आहे। प्रश्न असा आहे की जनता दरबार कुणी कुठेही घेऊ शकतो असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भातील चर्चेवरून टीका केली। वैयक्तिक स्वार्थाकरता ते काम करतात। खडसे यांना सत्ता पाहिजे आणि सत्तेसाठी ते काहीही करू शकतात असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला। दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्याकरता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। पण या प्रकरणी याचिकाकर्त्याचा काय संबंध आणि ही याचिका का ऐकली जावी अशी विचारणा उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना केली आहे। केंद्रीय अर्थ मंत्रालयानं कामाच्या ठिकाणी संगणकावर अथवा लॅपटॉपवर AI टूल वापरू नयेत अशी मार्गदर्शक सूचना काढण्यात आली आहे। सरकारी गोपनीय माहिती अथवा फाईल सुरक्षित राहाव्यात म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। या कामामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागांचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे। दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। पुणे शहरात नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाते, त्यामुळे नागरिकांना नियमित मिळणाऱ्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। त्यातच आता आज शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे। शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो आणि महापारेषणच्या वीज वाहिनींच्या अत्यावश्यक कामांकरता वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरातील महावितरणच्या उपकेंद्रांचा वीज पुरवठा गुरुवारी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती महावितरणनं दिली आहे। शिर्डीतील साई मंदिरात आता फक्त टोकन पद्धतीनं मोफत भोजन मिळणार आहे। साई प्रसादालयामध्ये मोफत भोजनाकरता भाविकांना कूपन मिळणार आहे। वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। सरकार आता महाराष्ट्रातील लोकांचं स्वतःचं घर असण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे। म्हाडा विकास प्राधिकरणाकडून पुढील 5 वर्षात राज्यात 8 लाख घरं बांधली जाणार आहेत। तर ही घरं बांधताना त्यांच्या गुणवत्तेची काळजीही घेतली पाहिजे असं एकनाथ शिंदे म्हणाले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारनं घेतला आहे। त्यानुसार योजनेची सोशल आणि डिजिटल माध्यमात प्रसिद्धी करण्याकरता 3 कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे। सैफ अली खान हल्ला प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आरोपीची ओळख परेड झाली। मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत आरोपी शरीफुल इस्लामची ओळख परेड करण्यात आली। यावेळी स्टाफ नर्स एलियामा फिलिप आणि आया जुनू उपस्थित होत्या। सोन्याच्या दरानं जुने सगळे रेकॉर्ड्स मोडलेत। ऐतिहासिक उसळी घेतली आहे। सोनं 87,000 पार गेलंय।
मुंबईत सोन्यानं 87,550 रुपये प्रति तोळा इतकी किंमत गाठली आहे। मुंबई पालिकेनं शहरात बहुमजली यांत्रिकी वाहनतळ उभारण्याचं काम हाती घेतलंय। पालिकेच्या ए आणि जी दक्षिण विभागात 834 वाहनांकरता यांत्रिकी पार्किंग सुरू करण्याकरता निविदा काढण्यात आल्या आहेत। वाहन खरेदी करण्यासाठी बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होत असल्यानं गेल्या काही वर्षात वाहन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढतोय। 2024च्या आकडेवारीनुसार राज्यात 29 लाख नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे, तर सध्या 4 कोटी नोंदणीकृत वाहनं आहेत। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं लवकरच अत्याधुनिक स्कॅनिंग मशीन बसवण्यात येणार आहे। दररोज 11.5 लाखांहून अधिक प्रवासी स्थानकातून प्रवास करतात, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं हे पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर प्रवाशांसह वाहनधारकांच्या सोयीकरता आता रेस्टॉरंट, ढाबा, गॅरेज, पार्किंग लॉट, टॉयलेट अशा वेगवेगळ्या सुविधा उभारल्या जाणार आहेत। प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता हा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी MSRDCनं निविदा मागवल्या आहेत। मुंबई शहर आणि उपनगरात धुळीमुळे होणारं वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी मार्च ते मे या 3 महिन्यात मुंबईतील सगळे रस्ते धुण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी पालिका परिमंडळ निहाय जेटिंगसह टँकर भाड्यानं घेण्यात येणार आहेत। यासाठी 60 लाख रुपये मोजले जाणार आहेत। गेल्या महिन्याभरापासून वातावरणात गारठा वाढल्यानं ताज्या मासळीची आवक घटली आहे, त्यामुळे मासळीचे भाव वाढलेत। यंदा मासळीची आवक 40% अधिक घटली आहे। नागपुरातही बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। मोठा ताजबाग या परिसरातील कोंबड्यांना लागण झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर प्रतिबंधित घोषित केलाय, तर शिरकाव झालेल्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। वाहतूक कोंडी, फुटपाथवर जागोजागी ठाण मांडून बसणारे फेरीवाले, अतिक्रमण यामुळे मुंबईकरांना चालण्यासाठी फुटपाथच राहिलेले नाहीयेत। त्यामुळे पालिकेने आता मुंबईकरांकरता युनिव्हर्सल पदपथ धोरण आणलंय, तर आधीच्या पेडेस्ट्रियन फर्स्ट याबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे। धुळीवर नियंत्रण आणण्याकरता पालिका आयुक्तांनी रस्ते खोदकामाला मनाई केली आहे, मात्र तरीही विनापरवाना रस्त्यांवर खोदकाम करणाऱ्या नागरिकांवर आणि आस्थापनांवर पालिकेनं कारवाईचा बडगा उभारलाय। वर्षभरात तब्बल 8 कोटी रुपये दंडाच्या रूपानं वसूल केले आहेत। विक्रोळी, नाहूर, गोखले आणि कर्नाक हे पूल पालिका पावसाळ्याआधी वाहतुकीकरता खुले करणार आहे। बेलासीस पुलाचं काम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून 2025च्या अखेरपर्यंत हे पूल खुले करण्याचा प्रयत्न आहे। एक महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराड विरोधातील बातमी का बघतोय असा जाब विचारत बीडच्या केज शहरात एका तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय। या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झालाय। हल्ला करणारा आरोपी कृष्णा आंधळेचा निकटवर्ती असल्याची माहिती आहे। मारहाण करणाऱ्या आरोपीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याची बाबही समोर आलेली आहे। पालिकेच्या भाभा रुग्णालयात सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध होणार असून सर्वसामान्य रुग्णांना इतर रुग्णालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही, असं प्रतिपादन पालकमंत्री आशिष शेलार यांनी केलं। शहर सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने 125 कोटींहून अधिक रक्कम खर्च करून 1,500 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरू केलंय। मात्र कार्यादेश देऊन 3 वर्ष होत असली तरी यातील 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप बसवलेच गेलेले नाहीत।
भांडूप संकुल इथं लवकरच 2000 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्या संदर्भातील विविध कामं पालिकेनं हाती घेतली आहेत। त्यामुळे जुलै 2028 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे। पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील 672 मूळ रहिवासी 2008 पासून बेघर आहेत। आता त्यांची 17 वर्षांपूर्वीची हक्काच्या घराची प्रतीक्षा संपणार आहे। म्हाडाकडून पुनर्वसित इमारतींना निवासी दाखला प्राप्त झालेला आहे। राज्य सरकारनं गेल्या 8 महिन्यांपासून 87,000 कोटींची थकबाकी न दिल्यानं राज्यातील कंत्राटदारांनी आंदोलनाचं शस्त्र उपसलंय। लाखो कंत्राटदारांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय। मुंबई पालिकेनं जून 2022 पासून लागू केलेल्या सर्वांकरता पाणी या धोरणाअंतर्गत 2024 पर्यंत 7,868 नवीन जलजोडण्या दिल्या आहेत, तर आतापर्यंत पालिकेकडे 15,000 अर्ज प्राप्त झालेले आहेत। मुंबई महानगर क्षेत्रातील मीटर रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। नवीन दर लागू करण्यात आले आहेत, मात्र त्यानुसार भाडं आकारणी करण्यासाठी मीटरचं रिकॅलिब्रेशन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आरटीओ कडून 700 रुपयांचा दर ठरवण्यात आलाय। 30 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। नागपुरातील अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात सीसीटीव्हीचा मौलिक वाटा राहिला आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून 55% सीसीटीव्ही कॅमेरे विविध कारणांनी बंद आहेत। हे सीसीटीव्ही कॅमेरे 15 दिवसात सुरू करावेत असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत। एसटी प्रवासी शुल्कात वाढ करण्यात आल्यानं सामान्य प्रवाशांचा प्रवास महागला आहे, मात्र गेल्या 2 वर्षातील अपघातांची संख्या पाहता प्रवासी असुरक्षित असल्याचं स्पष्ट झालंय। पुणे विभागाअंतर्गत मार्च 2023 ते डिसेंबर 2024 पर्यंत तब्बल 301 अपघात झाले असून 35 जणांचा मृत्यू झालेला आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाला शासनानं सवलत मूल्य मंजूर केलंय। राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना विविध सवलती देतं। या सवलतींचा सुमारे 32 घटकांना लाभ होणार आहे। त्यासाठी दर महिन्याला 350 कोटी रुपये देण्यात येणार आहेत। पुणे महानगर परिवहन महामंडळाने हिंजवडी चऱ्होली या ठिकाणी आणि भोसरी मोशी रावेत या ठिकाणी नवीन आगार सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। भोसरी रावेत आणि मोशी इथल्या 5.5 एकर जागा पीएमपीनं भाडे तत्वावर घेतल्या आहेत। नवीन 5 आगारांमुळे पीएमपीच्या आगारांची संख्या आता 20 होणार आहे। केंद्र सरकारकडून उडान योजनेअंतर्गत हवाई वाहतुकीद्वारे शहर जवळ आणण्याचा प्रयत्न केला जात असताना पुण्यातून विमान सेवेला प्रतिसाद वाढतोय। मात्र पुण्यातून उड्डाणाकरता अद्यापही राज्यातील 9 विमानतळ प्रतीक्षेत आहेत। आर्थिक वर्ष संपत असताना मार्चमध्ये तुम्ही वैद्यकीय निधी देता, हा निधी मार्च महिना अखेरपर्यंत वापरला गेला नाही की तुम्ही तो परत घेता। अशा परिस्थितीत उपचारासाठी रुग्णांना तुम्ही निधी कधी द्याल याची प्रतीक्षा करायची का, अशा शब्दात उच्च न्यायालयानं राज्य शासनाला फटकारलेलं आहे। पुण्यात महापालिकेतर्फे 10वी आणि 12वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी तब्बल 13,854 अर्ज प्राप्त झालेत। अर्जाची छाननी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात शिष्यवृत्ती रक्कम जमा होणार आहे। 10वी आणि 12वी परीक्षेला होणाऱ्या वॉर्निंग बेलचं वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलंय। यंदा ही परीक्षेसाठी अधिकची 10 मिनिटं देण्यात आली आहेत। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीचा कार्यक्रम बुधवारी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये झाला। ही सोडत 2264 घरांकरता असली तरी प्रत्यक्षात मात्र यातील 1239 घरांचीच विक्री झालेली आहे।
शिंदे सरकारनं 3 वर्षांपूर्वी मुंबईतील सगळ्या रस्त्यांचं 2 वर्षात काँक्रिटीकरण करू अशी घोषणा केली, पण आतापर्यंत अर्धी कामं देखील पूर्ण झालेली नाहीयेत। रस्ते कामाचा आवाका पाहता ही सगळी कामं पूर्ण व्हायला 2027 उजाडणार असल्याचं स्पष्ट होत असल्यामुळे मुंबईकरांना अजून 2 वर्ष खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे। तुळजाभवानी मंदिरात भाविकांना ड्रेस कोडची गरज नाही असं म्हणत ड्रेस कोडला पुजाऱ्यांनी विरोध केला। तुळजाभवानीच्या दर्शनाला येणारा भाविक नेहमी अंगभर कपडे घालूनच येतो, मग जबरदस्ती ड्रेस कोडची गरज काय अशी भूमिका पुजाऱ्यांनी घेतली आहे। यावरून मंदिर पुजारी आणि महाराष्ट्र मंदिर समितीत वाद होण्याची चिन्ह आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 15 गावांमध्ये अनेकांच्या डोक्यावरचे केस का गळू लागले याचं वैज्ञानिक कारण समोर आलंय। केस गळणाऱ्यांच्या शरीरात सेलेनियमचं प्रमाण 10 पट जास्त आढळलंय, तर झिंकचं प्रमाण कमी झाल्यानं हा प्रकार घडला। बुलढाण्यामध्ये शेगाव तालुक्यातील केसगळती होत असलेल्या गावात पुन्हा ICMRचे प्रतिनिधी पथ आणि जिल्हा आरोग्य विभाग पुन्हा टक्कलग्रस्तांच्या रक्तांचे नमुने घेत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। रत्नागिरीत यंदा समाधानकारक थंडी पडल्यानं आंबा बागायतीत मोहर चांगला आला, मात्र आंब्याच्या पिकावर थ्रिप्सची लागण झाल्यानं बागायतदार शेतकरी संकटात सापडलेला आहे। एक महत्त्वाची बातमी आहे, कर्जत रेल्वे स्थानकात लोकलचा पेंटाग्राफ तुटलाय, त्यामुळे कर्जत खोपोलीची वाहतूक ठप्प झालेली आहे। बदलापूर स्टेशनच्या पुढे त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही, त्यामुळे चाकरमान्यांना काळजी करण्याचं कारण नाही। बदलापूरच्या पुढे ट्रेन्स येत आहेत। बदलापूरहून कर्जतऐवजी नेरळपर्यंत लोकल चालवल्या जात आहेत, तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक सुरळीत आहे। फक्त कर्जत खोपोली या स्थानकातील रेल्वे प्रवाशांना बदलापूर, कल्याण, ठाणे आणि मुंबईच्या दिशेने येण्याकरता लोकल उपलब्ध नसल्याचं बघायला मिळतंय, त्यामुळे त्यांचे मात्र हाल होतील। कर्जत रेल्वे स्थानकात लोकलचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे हा प्रसंग ओढावला आहे। ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरासमोरील शौचालय आणि कचराकुंडी हटवण्याची मागणी सोलापुरातील वीरशैव व्हिजनकडून करण्यात आलेली आहे। मंदिराचं पावित्र्य राखावं अशी मागणी करण्यात आली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती 3000 पेक्षा अधिक नूतन परवान्यांचं नूतनीकरण होणार आहे। आडत दुकानदार, व्यापारी, हमाल, तोलर आणि माथाडी कामगारांना याचा फायदा होणार आहे। साई मंदिराच्या भोजनालयामध्ये आता सरसकट भोजन बंद करण्यात आलंय, त्यामुळे आता दर्शन रांगेतून येणाऱ्या भक्तांना आणि निवासस्थानात राहणाऱ्या भक्तांना मोफत भोजन प्रसाद पास वितरित केले जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन 2500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून 31 मार्चपर्यंत 200 MLD पाणी देण्यात येईल असा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका आणि राजकीय नेत्यांनी केलाय। भंडाऱ्यात जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा कसा पोहोचवता येईल या हेतूने देखील वेगवेगळे स्टॉल्स लावण्यात आलेत, यात लाखो लोकांनी भेट दिलेली आहे। ऊसतोड कामगार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी दुरुस्ती केलेली जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 4 आठवड्यांनंतर सुनावणी ठेवली आहे। याबाबतचं शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने 15 नोव्हेंबर 2024 रोजी केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले होते। कालच्या सुनावणीवेळी खंडपीठाने शपथपत्राच्या निर्देशांचा पुनरुच्चार केला। सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यामध्ये उजनी उजव्या कालव्याला पुन्हा भगदाड पडलाय। 15 महिन्यांनंतर पुन्हा कालव्याच्या गळतीमुळे नागरिक संतप्त झालेत। लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे।
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळदसह परिसरात गेल्या 15 दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा होतोय। त्यामुळे बाळद परिसरातील रब्बी हंगाम हा धोक्यात आलेला आहे। मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाची गळती रोखण्याकरता या धरणाची दुरुस्ती तातडीने व्हावी यासाठी निधीची मागणी मुळशी भाजप युवा मोर्चाचे सागर मारणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती। त्यांच्या मागणीला यश आलं असून 315 कोटीचा निधी टेमघर धरणाच्या कामाकरता उपलब्ध करून दिला आहे। त्यामुळे मुळशी तालुक्यात आनंदाचं वातावरण आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातून वाहणाऱ्या कांग नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे आता नगरपालिका प्रशासनानं नदीपात्रात तातडीनं स्वच्छता मोहीम राबवून नदीचं पात्र स्वच्छ करण्याची मागणी करण्यात येते। एक महत्त्वाची बातमी, मुंबईतील कुलाबा इथं ससून डॉकच्या समुद्र किनाऱ्याजवळ एका मर्चंट नेव्हीच्या कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळलेला आहे। सुनील पचार असं युवकाचं नाव आहे। तो युवक गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता होता। सुनील एका मालवाहू जहाजावर काम करत होता। हत्या की आत्महत्या या दृष्टीने आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे। जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील आमोदा खरीपातील तूर काढण्याची शेतकऱ्यांमध्ये धावपळ सुरू आहे। या सद्यस्थितीत 6.5 ते 7 हजारांपर्यंतचा भाव मिळतोय। मात्र या भावामध्ये वाढ करून किमान 10 हजाराचा भाव द्यावा अशी मागणी करण्यात येते। प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात कराड तालुक्याला 6541 घरकुलाचं उद्दिष्ट मिळालं होतं। त्यापैकी 4000 घरकुलांना अवघ्या 3 दिवसात मंजुरी देण्यात आल्यानं 80% उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी दिली आहे। जळगावच्या जळोद इथं मधमाशांच्या हल्ल्यात एका 38 वर्षाच्या पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। 11व्याची पूजा करत असताना पुजाऱ्यानं होम पेटवला। त्यानंतर होममधून निघालेल्या धुरानं पुलाखाली असलेल्या माशांचं मोहोळ उठलं। यावेळी सगळ्यात जास्त मधमाशा या पुजाऱ्याला त्याच्या तोंडाला चावल्यानं त्याचा मृत्यू झाला। जळगावच्या नशिराबाद परिसरात 2 बालकांना मोकाट कुत्र्यानं चावा घेतल्याची घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे। त्यामुळे परिषदेच्या वतीनं मोकाट कुत्र्यांना पकडून जमा करण्याची मोहीम सुरू झाली आहे। नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज मोकाट कुत्र्यांना पकडून वाहनातून नेऊन त्यांचा बंदोबस्त करण्यात आला। नागपूर शहराला नवीन 36 पोलीस स्टेशन्स मिळणार आहेत। नंदनवन पोलीस ठाणं आणि लकडगंज पोलीस ठाणं यांच्या हद्दीला विभागून गरोबा मैदान पोलीस ठाण्याची निर्मिती होणार आहे। या पोलीस ठाण्यात 2 पोलीस निरीक्षक, अन्य 14 पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असणार आहेत। बुलडाणा तालुक्यात 118 ग्रामपंचायतीला थकीत पाणीपट्टी भरण्याकरता अल्टिमेटम दिला होता। ग्रामपंचायतने त्या नोटिशीकडे दुर्लक्ष केल्यानं पहिल्या टप्प्यात 19 गावाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आलाय। 19 गावांवर तब्बल 6 कोटी 71 लाख रुपये थकीत असल्यानं हा पाणीपुरवठा खंडित करण्यात आलाय। राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळांवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। केंद्र आणि राज्य सरकारची अधिकृत संकेतस्थळांवर सायबर हल्ला होऊ नये यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत ही मागणी करण्यात आलेली आहे।